हॅलो. हां. मागच्या सिलेबसमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त डेमोच्या संदर्भात बोललेलो होतो. आज मी तुमच्याकडे विद्यार्थी मित्रांनो MPSCच्या जो बदलता संभाव्य अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दलचा GS पेपर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 ज्याला आपण नीतिशास्त्र किंवा मूल्य नीतिशास्त्र अभिरुची चारित्र्य अशा पद्धतीने त्याचं नामकरण केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जसं मागच्या सिलेबसमध्ये मी बोललेलो की UPSCचाच अभ्यासक्रमावरती तुम्हाला या पेपरची तयारी करायची आहे. सगळ्यात पहिले महत्त्वाची ही गोष्ट लक्षात ठेवायची नंबर 1. त्यानंतर आता मी सिलेबसकडे वळतोय. आपण 7 कॅटेगरीमध्ये या सिलेबसचं क्लासिफिकेशन केलेलं आहे जे माझ्या समोरच्या 7 व्हिडिओजमध्ये तुम्हाला बिलकुल 1 to 1 दिसेल. ABCDEFG या 7 पार्टमध्ये आपण या सगळ्या सिलेबसला काउंटर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढे हे 7 व्हिडिओज आल्याच्यानंतर मी त्याच्यावरचे जेवढे काही संभाव्य प्रश्न किंवा आत्तापर्यंत UPSCच्या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची आपण चर्चा करू. त्याच्यामध्ये रायटिंग स्किल कशी असली पाहिजे, तुमची प्रश्न समजायचं कसं आपल्याला, त्या सगळ्या गोष्टींवर मी सविस्तर चर्चा करणार आहे. पर्यायाने तुम्ही हा सिरीज आपण यशोदीप IAS अकॅडमीच्या माध्यमातून जी या विषयावरची एक कंटिन्युअस सिरीज चालवतो आहे आणि ती सगळ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे. आम्ही कुणालाच पैसे मागणार नाहीत आहोत. सगळ्यात पहिले महत्त्वाचा विषय आमच्याकडनं होत कमी एक्झामच्या संदर्भात जे लोक अपडेट आहे. सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की राज्यसेवेच्या परीक्षेला जाणारे जे लोक अपडेट राहण्यासाठी इच्छुक आहे केवळ त्यांच्यासाठी आमचा हा सिरियस प्रयत्न आहे असं माझं प्रांजळ मत आहे. त्याच्यामुळे ज्यांना कंबाईन करायचं आहे किंवा बाकीच्या गोष्टी ज्यांच्या सुरू आहे त्या त्यांनी तशाच सुरू ठेवल्या तरी चालेल. आता यामध्ये पहिला कंटेंट मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तो तुम्ही पेपरमध्ये उतरून घेऊ शकता किंवा तुमच्या वहीमध्ये तुम्हीसुद्धा हा सिलेबस नोट डाऊन करून घेऊ शकता. जेव्हा ऑथेंटिक सिलेबस MPSCचं येईल निश्चितपणे मला फोन करायचा किंवा अकॅडमीला फोन करायचा की सर तुम्ही जे ॲनालिसिस करून दिलेलं होतं ते एकदम आणि ॲज इट इज त्या लेवलचं आहे, काही बदलत नसतं बाबांनो. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की बदल हा स्वीकारावा लागतो आणि बदलत्या काळाप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक 10 वर्षामध्ये सिलेबस चेंज झालेला आहे, मग तो UPSCचा असो किंवा MPSCचं असो. त्याच्यामुळे ज्यांना करिअर या परीक्षेच्या माध्यमातून करायचं आहे त्यांनी बिलकुल घाबरण्याचं कारण नाही. यशोदीप IAS अकॅडमी तुमच्यासोबत आहे. मी याच्या पहिलेच्या व्हिडिओमध्ये पण बोललेलो होतो की मटेरियल तुम्हाला या पेपरवर सध्या कुठेच मिळणार नाही, पण माझ्याकडे जवळपास 1800 ते 2200 पानांचं नोट्स मी तयार करून ठेवलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पेपरमध्ये जो तुम्हाला सेक्शन विचारण्याचा प्रघात आहे सध्या वर्तमानात, तर पेपरचं पॅटर्न 2 सेक्शनमध्ये असणार आहे. एका सेक्शनमध्ये सेक्शन A राहील, एका सेक्शनमध्ये सेक्शन B असेल. याचा अर्थ असा होतो की पहिला सेक्शन हा थेरॉटिकल आहे, दुसरा जो सेक्शन आहे तो एकदम प्रॅक्टिकल आहे. म्हणजे पहिल्या सेक्शनमध्ये जे तुम्ही टर्म्स, टर्मिनॉलॉजी, डेफिनेशनल वर्डिंग शिकलेले आहे त्याचंच ॲप्लिकेशन तुम्हाला जे आहे सेक्शन B मध्ये असणार आहे आणि केस स्टडीमध्ये तुम्हाला एक सिच्युएशन दिलं जाईल. कारण तुम्ही राज्यसेवेचे अधिकारी असल्यामुळे सामान्यतः चारित्र्य हा विषय याच्यामध्ये जोडला गेलेला आहे. त्यानंतर तुमची अभिरुची किंवा ॲटिट्यूड ज्याला म्हणतो आपण, आणि तो सामाजिक दृष्टिकोनातून उपस्थित किंवा प्रघातीत असलेल्या मूल्य आणि नीतिशास्त्राच्या संकल्पनेशी साजेसा असला पाहिजे असं आयोगाचं एक महत्त्वाचं तुम्हाला काय म्हणू शकतो आपण त्याला की तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये ती सगळी गोष्ट इंटिग्रेटेड अप्रोचनी असली पाहिजे आणि तेव्हाच प्रशासनिक सुधारणा आयोगाच्या ज्या दुसऱ्या कमिटीच्या शिफारसी आहे त्याला साजेसे अधिकारी प्रशासनामध्ये एंटर करतील असं आयोगाचं मत आहे. त्यामुळे या बदलत्या सिलेबसच्या अनुषंगाने जर चर्चा करतो म्हटलं तर सेक्शन B हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रॅक्टिकॅलिटीचा विषय आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक केस स्टडी दिला जातो, ज्याला आपण केस स्टडी म्हणतो. म्हणजे एक स्टोरीसारखं दिलेलं असेल की तुम्ही एका जिल्ह्याचे कलेक्टर आहात किंवा तुम्ही पोलीस अधिकारी आहे. एक जमाव तुमच्याकडे पोलीस स्टेशनवरती 5000 किंवा तुमच्या ऑफिसवरती 5000 लोकांचा एक जमाव, असंतुष्ट जमाव तुमच्या ऑफिसवर पथराव किंवा या पद्धतीचा घेराव करण्यासाठी येत आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही सिच्युएशन कशी हँडल करणार
दुसरा महत्त्वाचा विषय असा कधी विचारतो तुम्हाला की तुमच्या जिल्हाधिकारी आहे, तुम्ही तुमच्या अध्यक्षतेखाली शासनाने एक कमिटी निर्माण केली ज्याला सरळ सेवा भरती म्हणतात। संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा अन्य कुठल्याही पद्धतीचा पॉलिटिकल माणूस तुमच्यावरती ते प्रेशर आणतो की त्याच्या मर्जीतल्या लोकांना तुम्ही सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून प्रशासनाच्या निवड समितीच्या नियमांना डावलून त्यांची निवड किंवा नियुक्ती केली पाहिजे, अन्यथा तुमचं करिअर कोलॅप्स करण्याची त्या माणसाकडे शक्ती आहे किंवा तुम्हाला इथून तो कुठेतरी ट्रान्सफर करून किंवा अन्य कुठल्याही पद्धतीचा तुमच्यासोबत मिसबिहेवियर करू शकतो। अशी एक सिच्युएशन क्रिएट केली जाते। आता या सिच्युएशनमध्ये तुम्ही प्रशासनिक अधिकाऱ्याच्या प्रशासनिक सेवेच्या नियमांना उल्लंघून त्या माणसाचं ऐकताय की तुमची जी चारित्र्यता किंवा तुमच्या संदर्भात तुमचे जे मूल्य आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही निर्णय घेता, तर अप्रत्यक्षपणे हा डिसिजन मेकिंगवाला पार्ट राहणार आहे। सेक्शन बी तुम्हाला त्याला आपण केस स्टडीचं नाव देतो आहे। तर संभाव्य प्रश्नपत्रिका कशी असणार आहे, तर ही या 2 सेक्शनमध्ये असणार आहे असं मला वाटते, ज्याची चर्चा मी डिटेल्समध्ये पुन्हा नव्याने करेलच। सगळ्यात महत्त्वाचा विषय मी जसं बोललो की ए कॅपिटलपासून तर जी कॅपिटलपर्यंत म्हणजे 7 सेक्शनमध्ये आपण या संभाव्य अभ्यासक्रमाची चर्चा किंवा संभाव्य अभ्यासक्रम माझ्या स्लाईडवरती मी टाकलेला आहे। मी पहिलेही बोललो तो तुम्ही नोट करून घ्या आणि या माध्यमातून यशोदीप आय.एस. अकॅडमीला कॉन्टॅक्ट करून याच्याशी डिटेल जर तुम्हाला बॅचच्या संदर्भात किंवा अन्य कुठल्या मटेरियलच्या बाबतीत चर्चा करायची असल्यास तुम्ही या ठिकाणी अवश्य व्हिजिट करा। आमच्याकडनं माझ्याकडनं तुम्हाला जितकं सहकार्य होतं आणि तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा ए सेक्शनमध्ये जात असताना त्याचं टायटल असणार आहे नीतिशास्त्र आणि मानवीय सहसंबंध। मनुष्य जमातीच्या इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की कोरिलेशन जे आहे एकत्रितपणे कधीही विकसित झालेले नाही, तर काही गोष्टी गरजेतनं निर्माण झालेल्या आहे, काही गोष्टी यांना तुम्हाला जे आहे अनपेक्षितपणे घडून आलेल्या आहे, काही गोष्टी परंपरेनं आलेल्या आहे आपल्याकडे। आता आपल्या समाजामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये वावरत असताना माणसाने कपडे घातले पाहिजे पूर्ण अशा पद्धतीचा प्रघात आहे। आता तुम्ही जर या नियमांना डावलून एकदम नागडं राहण्याचा प्रयत्न करत असाल तर 2 संभ्रम तुमच्या बाबतीत निर्माण होऊ शकतात। एक तर तुम्ही दिगंबर मुनी आहे किंवा तुमचा वरचा मजला खाली आहे, तिसरा कुठल्याही पद्धतीचा याच्यामध्ये क्लासिफिकेशन करता येऊ शकत नाही। याचा अर्थ काय, कपडे घालणे भारतीय संस्कृतीचा हा नैतिक सामाजिक नियम आहे, कौटुंबिक नियम आहे। हां, एखाद्या दुकानामध्ये तुम्ही गेलो, तुमच्याकडे पैसे नाहीत आहेत है ना, किंवा आपली घराजवळ एखाद्या दुकानामध्ये उधारी असते, बरोबर। आता नीती कशी निर्माण होतात, नीती फक्त वागण्यामध्येच निर्माण होत नाही तर प्रोफेशनमध्ये सुद्धा नीती असते। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की तुमचा नफा 2 रुपयाचा आहे, परंतु त्याच्याऐवजी जर तुम्ही 20 रुपये कमवण्याचा प्रयत्न करत असाल तर हे नैतिक आचरण नाही आहे अर्थशास्त्राच्या नीतीच्या दृष्टिकोनातनं। आपल्या घराच्या बाजूला एका किराण्याचं दुकान आहे, महिन्याचा किराणा आपण तिथून आणतो, ही किराणाच्या दुकानदाराची गरज आहे, कारण की तुम्हाला दिलेली सुविधा उधारीची ही सुविधा आहे, तुमचा हक्क नाही आहे, परंतु त्या माणसाने तुमच्यावर विश्वास ठेवला, म्हणजे विश्वास काय झालं, एक मूल्य झालं है ना। या विश्वासावर की हा बाजूचा माणूस जो आहे तो एकदम चारित्र्यानं बरोबर आहे, चांगला आहे, मनाने साफ आहे आणि माझी दिलेली किंवा माझ्याकडनं नेलेलं उधार सामानाची तो परतफेड निश्चितपणे ठराविक कालावधीमध्ये करणार। इन केस तुमचा ठराविक कालावधीमध्ये एखाद्या माणसाला त्याचे पैसे देणं नाही झाले समजा, तर आपण त्याला रिक्वेस्ट करतो की बाबा 8 दिवसांमध्ये माझे पैसे येऊन जातील, अशा कामामध्ये मी थोडं बिझी होतो किंवा मला पैसे नाहीत माझ्याकडे सध्या, तर त्या 8-10 दिवसांमध्ये होऊन जातील। आता या सिच्युएशनमध्ये त्या माणसाने तुमच्यावर भरोसा केला की इतके दिवस झाले, 8 दिवस अजून थांबून बघू, आणि तुम्ही 8 दिवसाच्या नंतर त्याचे रीतसर सांगितलेल्या टायमामध्ये पैसे जर नेऊन दिले असतील तर त्या माणसाला तुमचा विश्वास दृढ झालेला आहे। आता तो उधारी देतो आहे म्हणजे आपल्यावर काही उपकार नाही करत आहे, परंतु एक सामाजिक प्रचलनाच्या नैतिक नियमातून, कारण की त्याचाही लोभ त्याच्या मागे आहे किंवा त्याची गरज आहे। त्याचं कारण असं की तुम्हाला उधारीची दिली जाणारी सुविधा जर त्या दुकानदारांनी तुम्हाला प्रोव्हाइड केली तर तुम्ही त्याचे 4 गिऱ्हाईक वाढवून देणार का नाही। किराण्याच्या दुकानात सामान खूप छान मिळतं,
त्याच्या लोभातनं, त्याच्या गरजेतनं त्यांनी तुम्हाला उधारी दिलेली होती. म्हणजे काय झालं हो, दुकानदाराचं नैतिक मूल्य, जरी तुम्ही नैतिक मूल्याच्या दृष्टिकोनातून त्या विषयाकडे बघितलं तर त्याच्या नैतिक मूल्य किंवा त्याचे नीतिशास्त्राचे नियम हे निर्माण झालेले आहे त्याला कस्टमर जोडण्याच्या गरजेतून. आणि आपण त्या दुकानदाराकडे जातो तर आपल्याला काही दिवसांची सवलत किंवा सुविधा मिळते या माध्यमातून. म्हणजे त्याची गरज भागली, आपली भागली. म्हणजे हे कशातनं निर्माण झालेलं मूल्य आहे, तर गरजेतनं निर्माण झालेलं मूल्य आहे. इव्हन आपल्या आईवडिलांचे सुद्धा संबंध किंवा कोरिलेशन किंवा नातेवाईकांचे संबंध आपल्यासोबत त्याच पद्धतीचे असतात. आईवडीलही तुमच्याकडनं म्हातारे झाल्याच्या नंतर तुम्ही त्यांचं करावं अशा अपेक्षेतनं या पद्धतीचा आणि तुमचे लाड पुरवले जातात, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मदत करतात. मुलगा आहे म्हणून नव्हे तर तुम्ही कुठेतरी काय झाले पाहिजे, स्टँड झाले पाहिजे आणि त्यांच्या जीवनाला तुम्ही कुठेतरी एक सहकार्य स्थापित केलं पाहिजे. तर 5000 वर्षाच्या सभ्य समाजाच्या या विकास प्रक्रियेमध्ये सिव्हिलियन सोसायटी किंवा सिव्हिक सोसायटीचा जेव्हा कन्सेप्ट आला तर समाजात राहण्याचे नियम, सामाजिक व्यवहाराचे नियम, माणसामाणसातल्या संबंधांचे नियम, कारण माणूस एकाच वेळेस कोरिलेटेड झालेला नाही आहे, तर तो त्याच्या गरजेतनं किंवा त्याच्या अनेक माध्यमातनं ज्या ज्या पद्धती किंवा ज्या ज्या काळामध्ये ज्या ज्या आवश्यकता भासल्या त्यातून त्या सर्व गोष्टी निर्माण झालेल्या आहे ना. अशा पद्धतीची ही प्रक्रिया नीतिशास्त्र आणि मानवीय संबंध. मग यातनं काय झालं, काही नियम समाजशास्त्राचा विकास झाल्याच्या नंतर सामाजिक दृष्टिकोनातून विकसित झाले, त्याला आपण सामाजिक नीती म्हणतो. आता मी अर्थशास्त्राचं एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला, त्यातून एक आर्थिक सहसंबंधांवर आधारित असलेली नैतिकता निर्माण झाली, त्याला आपण आर्थिक नैतिकतेची मूल्य म्हणतो. राजकारणामध्ये जात असताना कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा जो पार्ट आहे पहिला, इंडियन पॉलिटिकल सिस्टम सोडून द्या, आपल्याला तिसरा पेपर किंवा सामान्य अध्ययनाचा पेपर आहे त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय सोव्हरेंटीचा काय कन्सेप्ट असला पाहिजे, लोकतंत्र किंवा लोकशाही कशाला म्हटलं गेलं पाहिजे, तर सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाच्या भूमिकेतून लोकतंत्राची संकल्पना प्रस्थापित झाली. आणि म्हणजे काय झालं, लोकतंत्र हे राजकीय नैतिक मूल्य आहे. आणि जेव्हा कधी या नियमांना आपण डावलतो आणि आपलं मिसबिहेवियर करतो तर या सिच्युएशनमध्ये आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जो सत्तापलट झालेला आहे तो कशाच्या आधारावर झालेला आहे की 2.5 वर्षाच्या आधारावर एका पक्षाची जी महत्त्वाची पारंपरिक भूमिका आणि त्याचं घेतलेली जी संकल्पना होती त्याच्यातून पूर्वीची सरकार किंवा त्या मूल्यावर पूर्वीची सरकार कायम राहिलेली नाही. आणि कायम ज्या पार्ट्यांचा या लोकांनी विरोध केला त्याच लोकांनी पुन्हा अशाच लोकांसोबत बसणं कबूल केलं सत्तेसाठी. तर ही राजकीय अनैतिकतेच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेली सिच्युएशन असं नव्यानं जे सरकार निर्माण झालं त्यांचं मत आहे. म्हणजेच काय झालं की महाराष्ट्रातल्या जनतेला ते सांगू इच्छित आहे की पूर्वीच्या सरकारने राजकीय नैतिक मूल्यांना अव्हेरून नवीन सत्ता 2.5 वर्षाच्या पहिले सत्ता स्थापन केली होती जी आम्हाला मंजूर नाही आहे. याचा अर्थ काय झाला, मनुष्य जीवनाच्या जेवढ्या संस्था किंवा जेवढ्या व्यवस्था आहे त्याला एक नैतिकतेची बैठक आहे. आणि यालाच आपण पहिलं नाव दिलं नीतिशास्त्र आणि मानवीय सहसंबंध. कोणत्याही माणसाचा कोणत्याही माणसाशी समाजात संबंध किंवा सामाजिक व्यवहार करत असताना, समाजात वावरत असताना हे संबंध जे निर्माण होतात त्याला बैठक नैतिकतेचीच असते. मग ते मैत्रीचं नातं असो, पती पत्नीचं नातं असो, बाप आणि मुलाचं नातं असो, मुलगा आणि मुल आणि बापाचं नातं असो, मुलगी आणि आईचं नातं असो, कुठेही त्या संबंधांना अवेरून चालत नाही. तर ही झाली पहिली गोष्ट. त्यानंतर आपण शेजारी राहतो, शेजार धर्माचे सुद्धा काही नियम आपण आखून घेतलेले आहे. याचा अर्थ असा होतो की नीतिशास्त्राच्या नैतिक मूल्याच्या संदर्भामध्ये वर्गीकरण करत असताना काही मूल्य हे गरजेतनं निर्माण झालेले आहे, काही हे समाजाच्या आवश्यकतेतनं निर्माण झालेले आहे, काही तुमच्या व्यवहार किंवा तुमच्या वागणुकीच्या आधारावर निर्माण झालेले आहे, काही परंपरेनं आलेले आहे आणि काही सभ्य समाज या नात्याने माणसाला पालन करावे लागतात या गरजेतनं निर्माण झालेले आहे, तुमची इच्छा असो किंवा नसो. बरोबर ना. अनेक लोक म्हणतात की मेल्याच्या नंतर तेरवी करू नये किंवा व्यस्तेच खर्च आहे, परंतु आपलं मन धजावत नाही. त्याचं कारण असं आहे की परंपरेने घातून दिलेली ती एक नैतिक मूल्याची आपली बैठक आहे.
आता होईल, त्याच्यामध्ये बरेचसे बदल होतात. नैतिक मूल्य काही स्थिर नसतात. काळानुसार काळाच्या ओघामध्ये सुद्धा त्यांचा बदलाव किंवा त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. परंतु काही नैतिक मूल्य असे असतात की जे चिरंतन चिरस्थायी असतात. सत्यनिष्ठा हा जो विषय आहे तो गांधीजींच्या वाङ्मयामध्ये किंवा गांधी चारित्र्यामध्ये सुद्धा दिसतो आणि सत्यासाठी घडलेल्या रामायणाची आणि महाभारताची प्रक्रिया सुद्धा आपल्याला माहिती आहे, बरोबर. वचनबद्धतेच्या संदर्भात जर बोलायचं झालं है ना, तर या ठिकाणी आपल्याला हे म्हणता येतं, रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पण वचन ना जाई, म्हणजे वचनबद्धता काय हो. सहिष्णुता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय सध्या वर्तमानात हॉट आहे. उदयपूरपासून तर अमरावतीच्या घडत असलेल्या सामाजिक सहिष्णुतेच्यावरती आलेले हे प्रश्नचिन्ह. परंतु याचा अर्थ असा होत नाही की सहिष्णुता संपणार आहे. याच्या पहिले सुद्धा या मूल्यांवरती अनेक प्रकारची आक्रमणं झालीत, परंतु ह्या मूल्यांची बैठक जी आहे ती तत्कालीन कालखंडामध्ये सुद्धा होती आणि आज पण आहे. निष्पक्षता हा सर्वात महत्त्वाचा नीतिशास्त्राचा पैलू तुमच्या संदर्भामध्ये प्रशासकीय अधिकारी असताना या गोष्टीचं पालन तुम्ही केलं पाहिजे असं शासनाचं मत आहे. अन्यथा तुम्ही एका विशिष्ट वर्गाला केवळ तुमच्या अधिकाराच्या माध्यमातून सहकार्य कराल. परिणामस्वरूप असा होतो की डिप्रेस्ड ऑप्रेस्ड या क्लासचं नुकसान होतं. ही अत्यंत महत्त्वाची अपेक्षा प्रशासनिक अधिकाऱ्यांकडून केली जाते आणि म्हणून नीतिशास्त्राच्या पैलूंमध्ये निष्पक्षता हा मुद्दा या आयोगाच्या सिलेबसमध्ये समाविष्ट होण्याची माझं असं मत आहे की हा मुद्दा त्याच्यामध्ये ॲडजस्ट किंवा त्या सिलेबसचा भाग असेल. तर नीतिशास्त्र आणि मानवीय सहसंबंधांची ही प्रक्रिया अशा पद्धतीची आहे. हे झालं पहिलं. त्याच्यामध्ये आपण कंटेंट टाकलेला आहे नंबर 1, ज्याला म्हणतो आपण मानवीय क्रियाविधीमध्ये नीतिशास्त्राचे सारतत्व. तर बाबा या मुद्द्यामध्ये आपल्याला काहीच नाही करायचं आहे. पहिल्या मुद्द्यामध्ये जे तुम्ही आतापर्यंत केलेलं आहे त्याचा सारांश किंवा समरायझेशन या मुद्द्यामध्ये मांडायचं आहे की मानवीय क्रियाविधी याचा अर्थ मेकॅनिझम होतो. आता वरती मी कन्सेप्टच्या बद्दल बोललो. माणसाचे सामाजिक व्यवहार निर्धारित करत असताना, शैक्षणिक व्यवहार निर्धारित करत असताना, राजकीय व्यवहारांचं निर्धारण होत असताना, आर्थिक व्यवहाराचं निर्धारण होत असताना माणूस व्यवसाय काय करतो, त्याचं ऑक्युपेशन काय आहे, त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये आपली चरित्रता किंवा आपलं जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये या सर्व मानवीय सहसंबंधांचं तुम्ही किती पालन करता त्यावर याचं निर्धारण होतं. याला म्हटलं जातं सारांश किंवा सारतत्व. आता नंबर 2 मुद्दा या ठिकाणी आपण घेतला नीतिशास्त्राचे निर्धारक तत्व आणि नैतिकतेचा प्रभाव. तर आता मी पर्यायाने अप्रत्यक्षपणे नैतिकतेचा प्रभाव कसा पडतो किंवा कशा माध्यमातून कोणत्या गरजेसाठी आपल्याला नैतिक मूल्यांची गरज आहे तर या गोष्टीचं सारांश स्वरूपामध्ये मी विश्लेषण करून दिलं. आता नीतिशास्त्राच्या निर्धारक तत्वांचा विचार करत असताना आपण परंपरेनुसार पुढे आपण टाकलेलं आहे कुटुंब, परिवार किंवा त्याच्यानंतर शैक्षणिक संस्थान जे आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. सर्वात महत्त्वाचा नैतिकतेचा प्रभाव म्हणजे तुम्ही एक चांगले सुदृढ आणि सामाजिक जीवनामध्ये एक सभ्य समाजाचे चांगले नागरिक असले पाहिजे, ज्याचा फायदा तुमच्या कुटुंबाला होईल सकारात्मकदृष्ट्या, ज्याचा फायदा तुमच्या राज्याला होईल, पर्यायाने तुमच्या देशाला होईल आणि यातून एक आंतरराष्ट्रीय स्तराचं व्यक्तिमत्व निर्माण करणे किंवा होणे. आपल्याला काय शिकवलं जातं पहिल्या वर्गापासून हीच गोष्ट शिकवली जाते ना, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, नाही का. आपण समाजसुधारकांचं जीवन आपल्याला का शिकवलं जातं तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रस्तुत केलेल्या किंवा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अप्लाय केलेल्या असलेल्या गोष्टींमध्ये आपलं कुठेतरी त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे या भागामध्ये आणि त्याचा दृष्टिकोन असतो. आणि यातून सामाजिक संदर्भामध्ये जे आहे तुमच्या व्यक्तिमत्वाचं निर्धारण, तुमच्या व्यक्तिमत्वाच्या निर्धारणामध्ये तुमच्या अचीव केल्या जाणाऱ्या यशामध्ये तुम्ही ज्या ऑक्युपेशनमध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये जात असताना तुम्ही समाजाची किंवा सामाजिक बांधिलकी ज्याला सोशल कमिटमेंट म्हणतो आपण, तर याचं भान ठेवून एक सामाजिक सुदृढीकरणाची विकासाची प्रक्रिया आणि समाज सुदृढ कसा होणार की जेणेकरून देशाचं, समाजाचं, तुमच्या कुटुंबाचं आणि पर्यायाने तुमचं तर आहेच आहे. या पद्धतीचा प्रभाव नैतिक मूल्यांचं पालन करत असताना व्यक्तिमत्व निर्माण. तर याचा आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जर करतो म्हटलं तर नीतिशास्त्राचे निर्धारक तत्व आणि नैतिकतेचा प्रभाव इक्वल टू फंक्शन ऑफ युअर मॅच्युअर्ड पर्सनॅलिटी
युअर सेन्सिटिव्ह पर्सनॅलिटी, एका व्यक्तिमत्वामध्ये ज्या गुणधर्मांची अपेक्षा केली जाते तर त्या सर्व गुणधर्मांचं एक तुम्ही पुतळा असले पाहिजे असं या विषयाचं मत आहे। आणि जडणघडणीमध्ये या सर्व मूल्यांचा तुमच्या नैतिकतेवर, तुमच्या विचारसरणीवर, जीवनाकडे पाहण्याच्या परसेप्शनवर, समाजाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर, कारण यातून एक माणसाची जडणघडण आणि एक समज निर्माण होते की वर्तमानात बाबा ज्या समस्या समाजामध्ये भेडसावत आहे त्याचं निराकरण मला कसं करता येऊ शकतं, आणि तुम्ही सुचवलेल्या उपाययोजनांचं जर त्याच्यामध्ये सामाजिक निराकरण होत असेल तर निश्चितपणे भविष्यात ते एक नैतिक मूल्य म्हणून पुढे लोक स्वीकारू शकतात किंवा त्याचा तुम्हाला ज्या कुठेतरी उपयोग होऊ शकतो। तर या माध्यमातून हा दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी सांगितलेला होता, नीतिशास्त्राचे निर्धारित तत्व आणि नैतिकतेचा प्रभाव। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे नीतिशास्त्राचे पैलू, ज्याच्यामध्ये मी आता काही गोष्टी बोललो, वचनबद्धता, सहिष्णुता, संवेदनशीलता। 1 बाय 1 मी 8 मुद्द्यांची चर्चा या ठिकाणी केलेली आहे सामान्यतः, की जे नीतिशास्त्राचे पैलू किंवा आस्पेक्ट ऑफ द मॉरल इंटिग्रिटी अँड व्हॅल्यूजच्या संदर्भामध्ये प्रकट होतील। तर यामध्ये पहिला मुद्दा आहे इमानदारी, ऑनेस्टी, तर या बाबतीत जे आहे आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो। पहिल्या वर्गापासून आपल्याला शिकवलं जातं खोटं बोलायचं नाही, म्हणजे काय झालं, इमानदार बनवण्याचा प्रयत्न केला जातो। परंतु आपला मुलगा जेव्हा थोडाफार समजदार होतो, 4था-5वा वर्ग तो जातो किंवा थोडाफार त्याला घटनांचं आकलन करण्याची क्षमता निर्माण होते। एखादा कर्जदार जर आपल्या घरी आला आणि तुम्ही घरात आहे आणि कर्जदाराला पाहून तुम्ही लपले आणि मुलाला सांगितलं की बाबा ते कर्जदार जे आहे त्यांना सांग बाबा घरी नाहीत आहेत, आता मुलाला हा प्रश्न पडतो की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, हे मला आत्तापर्यंत सांगितलं या लोकांनी आणि हाच माणूस मला खोटं बोलायसाठी पाठवतो। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की कर्जदाराला म्हणतो की त्यांना सांग बाबा घरी नाही, हा बाबा ड्रॉइंग रूममध्ये लपलेले आहे। हा किती मोठा इश्यू झाला। तेव्हा पोराला पहिल्यांदा कळतं की इमानदारी आणि ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी हा एक साशंकतेचा विषय आहे। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हास्यास्पद मुद्दा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट इमानदारीचे काही कंटेंट यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे। अशा सगळ्या अनुषंगाने इमानदारी, त्याच्याचबरोबर सत्यनिष्ठा, वचनबद्धता, सहिष्णुता, संवेदनशीलता, त्यानंतर त्याला आपण भावनात्मक प्रज्ञा किंवा सेन्सिटिव्ह अंडरस्टँडिंग म्हणतो, त्यानंतर निष्पक्षतेच्याबद्दल ॲब्सोल्यूटनेस किंवा बायस नसणे हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। आणि तुम्ही जे ऑक्युपेशन करते किंवा तुम्ही तुमचं जे ऑक्युपेशन आहे किंवा समाजातला जो माणूस, कोणी लोहार असेल, कोणी कुंभार असेल, कोणी भाजी विक्रेता असेल, कोणी किराण्याचं दुकान लावत असेल, कोणी स्टेशनरीवाला असेल, कोणी कलेक्टर असेल, कोणी राजनेता असेल, तर त्याचं जे ऑक्युपेशन आहे त्यांनी त्याच्याशी समर्पित किंवा ज्या ऑक्युपेशनमध्ये तुम्ही आहे, ज्या व्यवसायामध्ये तुम्ही आहे, सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की त्याला समर्पण तुमचं किती आहे। विद्यार्थी आणि टीचर हा आपला को रिलेशन आहे। पहिला मुद्दा जो नीतिशास्त्र आणि मानवीय सहसंबंधाचा मी सांगितला। सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की टीचर आणि स्टुडंटचे रिलेशन्स, याच्यामध्ये टीचर किती समर्पकपणे शिकवतो आणि स्टुडंट त्याला किती फॉलो करतो। आता याच्यासाठी टीचरला काय करावं लागेल आणि विद्यार्थ्याला काय करावं लागेल। आपण समर्पण निष्ठतेच्या भावनेने आजपर्यंत अभ्यास केलेला नाही, म्हणूनच मित्रांनो या परीक्षेमध्ये आपल्याला भूगोलाची क्लास वयाच्या 24-25व्या वर्षी लावावी लागते। त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण की पहिलीपासून तर 10वीपर्यंतचा आपण आपल्या विषयाशी कधीही इमानदारी आणि समर्पणानं केलेला अभ्यास नाही आहे। इतिहास याच्यामध्ये नवीन आहे को शिवाजी तेव्हाही वाचायचो आपण, अकबर तेव्हाही वाचायचो, आताही वाचतोच आहे पृथ्वी तेव्हा गोल होती, आता चौकोन झाली, त्याच्यामुळे तुम्हाला क्लास लावावे लागते असं काही आहे। पण तेव्हा तुम्ही भूगोलाचे कन्सेप्ट जे आहेत तुम्ही, आता आम्ही शिकवतोय गेल्या 15 वर्षापासून, आमच्या क्लासमध्ये पहिल्यांदा लोक ॲटलस पाहतात। विदाऊट ॲटलस तुम्ही 10 वर्ष 12 वर्ष म्हणजे 12वीपर्यंत, कोणी 10वीपर्यंत भूगोल शिकलेलं असेल, 12 वर्ष तुम्ही भूगोल शिकलात, परंतु विदाऊट ॲटलस, म्हणजे हा सर्वात महत्त्वाचं। म्हणजे माझ्याकडे जेव्हा लोक येतात, बरेचसे लोक येतात, गेल्या 15 वर्षामध्ये मी हजारो लोकांशी डिस्कस करतोय आणि आजही करतोय, तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपलं 10वीपर्यंत आणि त्याच्यानंतर तर मग सांगावं नाही लागत आपल्याला, आपण समर्पणाच्या भावनेतनं या एज्युकेशन सिस्टमकडे कधीही बघितलेलं नाही आहे।
त्याच्यामुळे ना आपले कन्सेप्ट ठीक आहे, ना आपलं बॅकग्राऊंड चांगलं झालं, ना आपल्याला आता कळतं. म्हणून कसं होतं की स्पर्धा परीक्षा आपल्या छातीवर बसतात आणि त्यात काही गलत प्रॅक्टिसेस करणारे लोक तुम्हाला चण्याच्या झाडावरती चढवतात. आहे इतकं केलं की होऊन जातं, है ना. आता मी परवाच्या दिवशी एक व्हिडिओ बघत होतो. असे लोक चुकीच्या प्रॅक्टिसेस आणि चुकीचं गायडन्स लोकांना करतात, मी सांगू नाही शकत तुम्हाला. तर त्या व्हिडिओमध्ये एक कंटेंट होता असा की प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं. तर म्हणजे कसं आमच्यासारख्या लोकांनी थोडंफार त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा हे पहिल्यांदाच भरकटलेले पोर आहे, त्यांना अजून भरकटण्यासाठी तुम्ही मदत करता असं माझं मत आहे. मी टीका टिप्पणी कोणावरच करत नाही आहे, मला करण्याचा अधिकार नाही. परंतु जितकं मला कळतं, मी पहिल्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो मुखर्जी मॉडेलच्या संदर्भामध्ये. आता जेव्हा तुम्हाला वर्ड लिमिट येणार 150 शब्दात असो 200 शब्दात जे काही, परंतु वर्ड लिमिट बिलकुल क्वेश्चन प्रश्नात आणि आन्सरमध्ये तुम्हाला असणार आहे, म्हणजे असणार आहे. हे लिहून दे तुम्ही. अजूनही सिलेबस आणि तुम्हाला जे आहे डिस्प्ले झालेला नाही आयोगाचा. मी लिखित स्वरूपामध्ये तुम्हाला लिहून देतो की येणारी जी परीक्षा आहे 2023ची, त्याच्यामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त 3 आणि कमीत कमी 2 प्रकारचे प्रश्न असतील. एक शॉर्ट नोट मॅक्झिमम 100 ते 150 शब्दामध्ये लिहायसाठी, आणि दुसरा लॉंग आन्सर क्वेश्चन कमीत कमी 200 शब्दामध्ये तुम्हाला लिहायला लागायचं आहे. तिसरी अपेक्षा अशी आहे की होऊ शकते 20 ते 50 शब्दामध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन, जे पहिल्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो. 100% याच पॅटर्नवरती 2023ची परीक्षा होणार. कोणी काही बोलू, लक्षात येत आहे मी काय बोलतोय ते. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण बोललो, आणि प्रश्न उत्तर कशी लिहायची याच्याबद्दल मी स्पेशल आणखी एक सिरीज टाकणार आहे 10-15 व्हिडिओची. त्याच्यामध्ये कंटिन्युएशनमध्ये तुम्हाला त्या गोष्टी मिळत जातील. तर पहिला महत्त्वाचा मुद्दा मी त्याच्यामध्ये बोललो होतो, डिस्कस करा, है ना, म्हणजे चर्चा करा. ॲनालिसिस करा म्हणजे विश्लेषण करा. वर्णन करा, समालोचना करा, आलोचना करा, विश्लेषण करून विवरण द्या. कच्चा रेखा मानचित्र काढून संबंधित विषयाच्या संबंधातलं उत्पत्तीसह प्रक्रियेचं वितरण आणि तुम्हाला त्याच्या संबंधात मॅप डायग्रामच्या माध्यमातून द्यायचं आहे. अशा प्रश्नांमध्ये वापरलेल्या शेवटच्या शब्दाचा भाषाशास्त्रामध्ये कुठेतरी महत्त्वाचा भाग असतो, आणि अकॉर्डिंग टू त्या क्वेश्चनच्या रिक्वायरमेंटची जर तुम्ही फुलफिलमेंट करत नसाल तर मी सांगतो तुम्हाला दाव्याने की तुम्हाला नंबर्स प्राप्त होणार नाही. काही लोकांचं असं मत आहे बाबा की 2 पोरं एकाच प्रश्नाचं उत्तर लिहून राहिलेल्या सारख्या स्वरूपामध्ये, मग एका जणाला 15 पैकी 12 मार्क मिळाले आणि दुसऱ्याला 15 पैकी 6 मार्क्स का मिळाले. तर आमच्यासारखे चुकीच्या प्रॅक्टिसेसच्या माध्यमातून लोकांना जे सांगणारे गाईडलाईनर आहेत ते काय सांगतात की ते जे व्हॅल्युएट करतात पेपर किंवा जे तुमचा पेपर चेक करतात तर त्याच्या मूडवर असतं. म्हणजे आता याचा जर बायकोसोबत झगडा झाला व्हॅल्युएटरचा तर तुम्ही मग बर्बाद झाले. त्या दिवशी देवाला प्रार्थना करत जा की अशा दिवशी आमचा पेपर त्या माणसाकडे चेक करण्यासाठी जाऊ नये म्हणून. काय राव, असं चुकीचं तुम्ही गाईडलाईन करता लोकांना. तसं नसतं ते. 150 शब्दामध्ये मी पहिल्या व्हिडिओमध्ये बोललो की 150 शब्द तुमच्याकडे क्वेश्चनची रिक्वायरमेंट फुलफिल करणारी आहे की नाही. त्या ठिकाणी तुम्हाला जो परीक्षक आहे त्याला शब्द घेरून लिहून द्यावं लागतं आयोगाकडे की या प्रश्नासाठी या शब्दासाठी मी या पोराचे नंबर कमी करतोय. व्हॅल्युएशन कसं होतं मी तुम्हाला स्पेशल एपिसोड सांगणार आहे याच्यामध्ये, आणि याच्यावरती मी स्पेशल अजून एक 15 व्हिडिओची सिरीज करतोय. आता सध्या विषय निघाला म्हणून त्या पर्यायाने मी त्या ठिकाणी बोललो. कोणी याचं वावगं वाटून घेऊ नये, कारण की मला ते रुचत नाही की आपण चुकीच्या पद्धतीने काय कोणाला गाईड करायचं. अन्यथा बोलू नये त्या विषयावर. ज्याचं आपल्याला नॉलेज नाही ना तर त्याच्यावरती बोलू नये. आम्ही 32 परीक्षा दिल्या पुऱ्या हिंदुस्थानातल्या, 4 IASचे इंटरव्ह्यू दिले. त्याच्यामुळे आम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा, आणि मी फक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगच असं आयोग होतं, मी MPSC दिले नाही जीवनात. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण सांगतो, कारण महाराष्ट्रामध्ये MPSCची जी परीक्षा होती मेन्सची त्याच्याशी माझा घाटच पटला नाही कधी, कारण की हे ऑब्जेक्टिव्ह टाईप माझं डोकं डिस्क्रिप्टिव्ह टाईप असल्यामुळं मी त्याच्यासोबत मॅच नाही होऊ शकलं. MPSCला आत्ता सुचलं की अशा पद्धतीचा सिलेबस आपण आणला पाहिजे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वगळता कुठल्याही भारतातल्या आयोगांनी हा सिलेबस जो आहे याच्या आधीच अप्लाय केलेला आहे. इव्हन तुम्ही छत्तीसगड जा, तुम्ही मध्य प्रदेश जा, आणि उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन तर ॲज पर UPSCच चालतं. मी 4 वर्षाच्या पूर्वीसुद्धा लोकांना शिकवलं याच सिलेबसच्या अनुषंगाने. लोक माझ्यावरती टिप्पणी करायचे, एवढं डिटेल्समध्ये कशाला शिकवावं लागतं सर.
आता तुमच्या जीवावर येते हा विषय वेगळा आहे, परंतु करणाऱ्यांना करू दे ना बाबा. आता मला त्याच लोकांचे फोन येतात, नाही सर तुम्ही म्हटलं होतं. अरे मी सांगतो तुम्हाला की 10 वर्ष ना तुम्हाला सांगतोय की ही गोष्ट आज माना, नाही तर सगळे अटेम्प्ट खतम झाल्याच्या नंतर मान जा, परंतु माना, तुम्हाला हीच गोष्ट लागणार आहे. गेल्या 15 वर्षापासून आमचं आकलन आहे या पद्धतीचं, त्याच्यामुळे इतकं कॉन्फिडेंटली माझं बोलणं आहे ना, किंवा मी हा सिलेबस घेऊन जर तुमच्या पुढे आलो आहे, आयोगाचा सिलेबस पूर्ण आणि येण्याच्या अगोदर, याचा अर्थ काय, मी याच्यावर किती रिसर्च स्टडी केला असला पाहिजे, ही गोष्ट समजून घ्या बाबांनो. आणि एकदम सिंपल आहे, तुम्ही जर या गोष्टी फॉलो करत राहिल्या है ना, आणि माझं सहकार्य किंवा अकॅडमीचं सहकार्य तुम्हाला मिळणारच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. आणि कंटिन्युअस ही सिरीज 100 आहे ना व्हिडिओची मी सिरीज या नुसतं या एका सब्जेक्टवर टाकणार आहे. त्याच्यामुळे कंटिन्युएशन लेक्चर 1 झालं, लेक्चर 2 सुरू आहे, अशा पद्धतीनं लेक्चर 100 होतील. आणि ही कंटिन्युअस सिरीज तुम्ही डाउनलोड करून घ्या, ही फ्री ऑफ कॉस्ट आहे, याचे पैसे तुम्हाला द्यावे लागत नाही आहे. त्याच्यामुळे अर्धा तास तुम्हाला व्हिडिओ ऐकायचा आहे. संबंधित जर काही अडचणी असतील त्याच्याबद्दल मला फॉलो करायचं आहे, किंवा तुम्ही व्हिजिट करू शकता यशोदीप IAS अकॅडमीसोबत. आणि पुढे येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही सेपरेट ऑफलाईन बॅचेस करतो आहे, त्या ठिकाणी मी सगळ्या बॅचेस कंडक्ट करत असल्यामुळे माझ्यासोबत प्रत्यक्ष तुम्हाला आमोरासमोर इंट्रोगेशन करण्याचा चान्स मिळेल. त्याच्यामुळे बिलकुल डोक्यातली भीती की काय सिलेबस असणार आहे, आता सांगतो तुम्हाला काय सिलेबस असणार आहे. 7 सेक्शनमध्ये मी आतापर्यंत ये सिलेबसच्या अनुषंगाने ये कॅटेगरीमध्ये 3 मुद्द्यांची चर्चा केली. त्याच्यामध्ये चौथा मुद्दा पुन्हा कंटिन्युअस करतोय. तर खाजगी आणि सार्वजनिक, कळलं का, वरचे जेवढे काही मुद्दे होते त्याच्यामध्ये आपण जे बोललो, तर हे कंटेंट, हे 8 जे मुद्दे आहे, हा या पेपरचा आत्मा आहे, लक्षात ठेवायचं. आणि या 8 मुद्द्यांवरती जी चर्चा आपण करणार आहे तीच पुढच्या पेपरमध्ये सुद्धा किंवा पुढच्या सिलेबसमध्ये सुद्धा त्याचाच सारांश असणार आहे. त्याच्यामुळे 8 हे जे मुद्दे आहे या सब्जेक्टचा आत्मा आहे. त्यानंतर मुद्दा नंबर 4 आहे, याच्यामध्ये आपण म्हटलं खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमध्ये नीतिशास्त्र. तर माणसाचे काही खाजगी संबंध असतात, अधिकारी आहे तर त्याला खाजगी जीवन नसतं, अशातला काही भाग नसतो. खाजगी आणि सार्वजनिक संबंधांचे नीतिशास्त्राचं पालन करत असताना वरच्या मुद्द्यांची जी चर्चा केली आपण, त्याच्यामध्ये 7व्या नंबरचा मुद्दा होता निष्पक्षता. खाजगी जीवनामध्ये तुम्ही जर कलेक्टर आहे, तुमचा भाचा आणि बेरोजगार आहे, तर याचा अर्थ असा होत नाही की माझ्या बहिणीचा मुलगा आहे म्हणून मी त्याच्यासाठी विशेष पद्धतीने जे आहे ना सगळ्या सार्वजनिक संबंधांमध्ये वापरलेल्या नीतिशास्त्राच्या नियमांना डावलून खाजगी नियमांना त्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाची वरची पातळी किंवा प्रायोरिटी देऊन मी माझ्या भाच्याला कुठेतरी घालतोय. तर हा आपण सामाजिक आर्थिक जीवनामध्ये वावरत असताना प्रत्येक संबंधाची एक सीमा आहे. त्या सीमेच्या बाहेर कोणालाही जाण्याची मुभा समाज देत नाही, नीतीचं शास्त्र देत नाही, आणि कुठल्याही पद्धतीच्या सांस्कारिक मूल्यांची जी एक आपली संहिता आहे त्याला सुद्धा तुम्हाला डावलून चालत नाही. तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा ड्राफ्टिंग किंवा ड्राफ्ट जो दिलेला आहे पहिल्या पानावरती, त्या आउटलाईन त्याला सुप्रीम कोर्ट म्हणतं आउट फ्रेम ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर एक्झिक्यूट आणि एक्झिक्युशननी केलेले जेवढे काही कायदे आहे ते त्या चौकटीच्या बाहेर जाता कामा नये. मग तुम्ही समाजामध्ये वावरत असताना तुमच्या पदाची गरिमा, तुमच्या पदाचं महत्त्व किती मोठं असून द्या. भारतामध्ये लोकतंत्राची स्थापना आपण केली. पंतप्रधान पदावर, राष्ट्रपती पदावर कोणता माणूस आहे याला काही किंमत नाही. तर पद म्हणजे त्या खुर्चीची किंमत आहे जी संविधानानं निर्माण करून ठेवली. आणि म्हणून पंतप्रधान याचा अर्थ ती खुर्ची आहे, चेअर आहे. म्हणून तुम्ही बघत असाल ऑनरेबल चेअरमॅन ऑफ द लोकसभा, ऑनरेबल चेअरमॅन ऑफ द राज्यसभा. कळलं का? तर या पद्धतीने ऑनरेबल चेअरमन म्हटल्याच्या नंतर चेअरमनच्या खुर्चीवर जो माणूस बसलेला आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्या चेअरमनच्या त्या कुर्सीला महत्त्व आहे. त्यामुळे ही गोष्ट या ठिकाणी विचार करायची आहे की प्रशासकीय अधिकारी झाल्याच्या नंतर तुमच्याकडनं खाजगी किंवा सार्वजनिक संबंधांच्या नैतिक मूल्य किंवा नीती नियमनांच्या विपरीत कुठल्याही पद्धतीचं आचरण होऊ नये, यासाठी हा विषय दिलेला आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये पुन्हा मी हे सेक्शन टाकलेला ज्याचं नाव आहे नीतिशास्त्र आणि सामाजिक संदर्भ. जसं सुरुवातीलाच मी बोललो की सामाजिक संदर्भातूनच नैतिक शास्त्राची सूत्र निर्माण होत असतात. कळलं? त्यानंतर आपण विभिन्न सामाजिक संस्था आणि नीती नियमनांची चर्चा केली.
माणूस जेव्हा जंगलातून समाजामध्ये आला, हराप्पा संस्कृतीला आपण सभ्यता म्हणतो, आणि त्यानंतर वैदिक संस्कृतीचं निर्माण झालं किंवा निर्मिती झाली, तर माणसाच्या, मी जसं बोललो की मूल्याची किंवा नीतिनियमनांची आवश्यकता गरजेतनं निर्माण झाली. मग सामाजिक व्यवस्था निर्माण झाल्या, पारिवारिक व्यवस्था किंवा कुटुंब व्यवस्था निर्माण झाल्या, अर्थशास्त्राच्या संबंधात आर्थिक संस्था निर्माण झाल्या, शैक्षणिक संस्था निर्माण झाल्या. हे सगळ्या संस्था किंवा यांना आपण सोशल इन्स्टिट्यूशन्स म्हणतो. तर या ठिकाणी प्रत्येकाची आपापली नीतिनियमनं आहे. शाळा जर 8 वाजता आणि माझा पोरगा जर 10 वाजता जात असेल तर हे शाळेच्या नीतिनियमाने, म्हणजे त्यांनी जे आखून दिलेले नैतिक सूत्र आहे त्याचं सुद्धा उल्लंघन आहे. डिसिप्लिनचं तर आहेच आहे, परंतु नैतिक नियमनाचं सुद्धा उल्लंघन आहे. समजलं का नाही? तर पंक्च्युअलिटी ही नैतिक मूल्य ज्याने स्वीकारली त्या माणसामध्ये असलीच पाहिजे, अशी अपेक्षा शाळेचं प्रशासन तुमच्याकडनं करतं. तुम्ही अधिकारी आहे, तुम्ही स्वतःच जर 2 वाजता चालले ऑफिसला तर तुमचे कलिग्स तर 3 वाजता येतील. तर हा जो याच्यामध्ये आपण मुद्दा टाकण्याचं कारण होतं की विभिन्न सामाजिक संस्था आणि नीतिनियमनांची उत्पत्ती कशी होत असते आणि या नीतिनियमनाच्या सूत्रामध्ये सामाजिक सूत्रबद्धता कशी समोर संचालित होत जाईल किंवा होते. तर या गोष्टी आणि यामध्ये आपण चर्चेत घेणार आहे. तर तो बी मुद्दा होता. नंबर 3 तुम्हाला दिलेला आहे, महान नेते, प्रशासक आणि समाज सुधारकांच्या जीवनापासूनची प्रेरणा. जसं मी याच्या पहिले बोललो, या सर्वांचा मोटिवेशन आणि तुम्हाला घेणं किंवा त्यांचं चरित्र आपल्या लहानपणापासून शिकवलं. महान नेते होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच मिळे बोध खरा. हा बोध घेणं हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. म्हणून हे सगळेचे सगळे समाज सुधारक MPSCच्या आयोगामध्ये अगदी सुरुवातीच्या कालखंडापासून सांगितले जातात. तर शाहू महाराजांचा उल्लेख आपण करतो या ठिकाणी, सर्वात महत्त्वाचं. ज्योतिबा फुल्यांचा उल्लेख आपण करतो, कारण की त्यांनी स्त्री मूल्य आणि स्त्रियांच्या शिक्षणाबाबतच्या मूल्यांना धरून मोठी क्रांती केली. आणि अशाच पद्धतीची क्रांती आपल्याला कुठे प्रेरणा देते? वर्तमानात समाजातल्या समस्या कधी समाप्त होत नसतात. जसजसे तुम्ही विकसित होत जाल तसतशा नवीन नवीन समस्या निर्माण होत जातील. टेक्नॉलॉजी आली, इन्फॉर्मेशन अँड सायन्स टेक्नॉलॉजी, परंतु सायबर क्राईम पण वाढला. जीन टेक्नॉलॉजी आली, त्याच्यामध्ये प्रयोग करण्याची जी आपली आहे ना काय खुरापाती दिमाग आहे आपला, तर टेक्नॉलॉजीचा वापर आहे ना आपण कशा पद्धतीनं करतो आहे ना. परमाणु बॉम्बचा शोध लावला आपण, परमाणु किंवा युरेनियमचा शोध लावला आपण केमिस्ट्रीनी आहे ना. त्यातून आपला उद्देश होता की इलेक्ट्रिसिटी जनरेशन झालं पाहिजे, परंतु आपण काय बनवले? बॉम्ब. तर अशा पद्धतीचा खुरापाती बुद्धी जी आहे ना, तर या सगळे लोक जेवढे काही समाज सुधारक आहे तर त्यांनी आपल्या जीवनाची जडणघडण कशा पद्धतीने केली. एक 4था वर्ग यांना माणूस जो आहे, भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेसारखं एवढं मोठं इन्स्टिट्यूशन ओपन करतो. एक आमचे गाडगे बाबा होते की जो अनपढ माणूस जो आहे, आज त्यांच्या नावावरती गाडगे बाबा स्वच्छता अभियान अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट चालवतं. शिक्षण किंवा तुमच्या या सगळ्या गोष्टींसोबत त्याचा कुठेही संबंध नाही. तुमच्या चारित्र्याशी त्याचा संबंध आहे, तुमच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाशी त्याचा संबंध आहे. आणि म्हणून प्रशासकाचा दृष्टिकोन, प्रशासकाचं चारित्र्य कसं असलं पाहिजे याच्यासाठी हा C नंबरचा ऑप्शन आणि आपण या 4थ्या मुद्द्यामध्ये सब आणि टॉपिक म्हणून या ठिकाणी इन्व्हॉल्व केलेला आहे. त्यानंतर सेक्शन D येतो आपण, म्हणजे 4थ्यामध्ये D आणि मुद्दा. तर मूल्य विकासामध्ये कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका याच्या संदर्भात आपण बोललेलो. हे 3 अत्यंत महत्त्वाचे, कारण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये तुमचा संबंध 6 तासाचा, कुटुंबामध्ये 24 तासापैकी आपण जवळपास 14 तास राहतो आणि उरलेला समाजात आपण यांना टाईम घालवतो. याचा अर्थ काय? एका सुविकसित माणसाच्या पहिली 4 वर्ष तर तुम्ही कुटुंबामध्येच असता, तुम्ही शाळेत जाऊ शकत नाही, तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. कळलं का नाही? तर याचा अर्थ असा होतो की कुटुंबामध्ये ज्या पद्धतीचे संस्कार किंवा नैतिक मूल्यांची जडणघडण तुम्हाला प्रदान केली जाईल, त्यातून तुमचं एक व्यक्तिमत्व निर्माण होईल. त्यानंतर शिक्षण संस्था कुठल्या पद्धतीनं तुम्हाला संस्कारित करते, त्यानंतर सामाजिक दशेमध्ये समाजात वावरत असताना तुमचं बसणं उठणं कोण्या माणसांसोबत आहे किंवा आपल्या समाजात आपल्या रिलेशनमध्ये कुठल्या पद्धतीचे लोक आहे. तर अशा पद्धतीच्या एकत्रित सगळ्या घटना माणसाच्या व्यक्तिमत्वावर आणि त्याच्या जडणघडणीवर अपेक्षित प्रभाव आणि परिणाम टाकतात. आणि म्हणून मूल्य विकासामध्ये कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्थांची
महत्त्वपूर्ण भूमिका मानली जाते आणि म्हणून तो विषय आपण डी सेक्शनमध्ये या ठिकाणी टाकलेला आहे। तर मित्रांनो, या संदर्भात कुठेही काही अडचण असल्यास खाली तुम्हाला जे आहे डिस्प्ले होत आहे नंबर, त्याच्यावरती तुम्ही जे आहे मला फोन करू शकता। त्यानंतर यशोदीप IAS अकॅडमीला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि कंटिन्युएशनमध्ये मी 7 मुद्दे चर्चेला ठेवणार आहे। तर 7 मुद्द्यांमध्ये आपण या सगळ्या अभ्यासक्रमाची चर्चा या ठिकाणी तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून प्रोव्हाइड करतोय। ऑफलाईन ऑनलाईन बॅचेसच्या संबंधात किंवा अन्य कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला प्रश्न प्रतिप्रश्न असतील तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे सगळ्या गोष्टींची सुविधा वर्तमानात यशोदीप IAS अकॅडमी अमरावती तुम्हाला करून देते आहे। याशिवाय कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला जो आहे भीती किंवा याबद्दलचा संभ्रम असल्यास काळजी करण्याचं कारण नाही आहे। मी बोललो पूर्वीच्या परीक्षेपेक्षा आताची परीक्षा एकदम सोपी झालेली आहे, त्याच्यामुळे बिलकुल चिंता करण्याचं कारण नाही। पहिले कसं होतं, ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये 4 ऑप्शन असायचे, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असा विषय होता। 4 पैकी कुठला तरी ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे, बरोबर ना। परंतु आता वर्तमानात असं आहे की जेव्हा तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिसिस करणार आहे तर त्याच्यामध्ये 4 लाईनी तुम्हाला नाही जरी आठवल्या, 150 शब्दांमध्ये किंवा 120 शब्दांमध्ये तुम्ही तुमच्या उत्तराला जरी फुलफिल केलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी साजेसे नंबर म्हणजे आपण पास होण्यालायकीचे नंबर आपल्याला प्राप्त होऊ शकतील असा माझा आत्मविश्वास आहे। आणि तुमच्याकडनं अशा पद्धतीचं पोटेन्शियलची अपेक्षा मी करतो, कारण की शेवटी कसं आहे, तुमच्यामध्ये जर पोटेन्शियल असेल, तुमची इच्छाशक्ती असेल तरच मी त्या ठिकाणी तुम्हाला घडवण्यासाठी काहीतरी गोष्टी करू शकतो किंवा मला जेवढं अपेक्षित वाटतं तेवढं मी तुम्हाला सहकार्य करू शकेल। परंतु काय तुम्हीच जर एकदम लिथार्जिक ॲटिट्यूड घेतला, अरे बाबा आता आमच्याकडनं जमणार नाही, राज्य खूप फास्ट आहे, नो डाऊट अबाउट इट, कोणी काहीही म्हणो, परंतु याच्यामध्ये सिलेक्शन करता येतं आपल्याला, बिलकुल सिलेक्शन करून देईल मी तुम्हाला। आणि येणारा आमचा 21 जुलैचा वर्कशॉप आहे, 17 तारखेचा वर्कशॉप आहे। वर्कशॉपच्या बद्दल तुम्हाला ऑफिसमध्ये सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाऊ शकेल। आणि नेक्स्ट या वीकच्या नंतर राज्यसेवेच्या सेपरेट 2 बॅचेस सुरू होत आहे, इव्हनिंग आणि मॉर्निंग। त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे जर ॲडमिशन करायचे असल्यास किंवा अन्य कुठल्याही पद्धतीचं सहकार्य लागून दे, त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्लीज कॉन्टॅक्ट करा। आणि त्यानंतर या सगळ्या व्हिडिओची जर इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि यशोदीप IAS अकॅडमीला या माध्यमातून आमचा जो एक इमानदार प्रयत्न या संदर्भात सुरू आहे त्याला तुम्ही कंटिन्यूअस करू शकता। येणाऱ्या 100 दिवसामध्ये मी 100 व्हिडिओज अशा पद्धतीनं लोड करेन, त्याच्यामुळे सलग या शृंखलेला तुम्ही पाहत चला। अनेक गोष्टी तुम्हाला मी या माध्यमातून स्वस्त करणार आहे, त्याच्यामुळे चिंता नको। थँक्यू, गुड बाय।